नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विश्व भरारी सोबत शिकणार आहोत अपूर्णांक। अपूर्णांक म्हणजे काय? जी संख्या पूर्ण नसते त्याला काय म्हणतात? अपूर्णांक। म्हणजे त्यामध्ये अंश वर आणि छेद खाली लिहिला जातो। म्हणजे आता जर समजा आपण एखादी वस्तू घेतली, त्याचे जर आपण दोन भाग केले तर आपण 1/2 असं लिहित असतो। त्या प्रकारे काही क्वेश्चन बघणार आहोत आज। तर मग आपला पहिला प्रश्न काय आहे? 3/4 प्लस 2/4 बरोबर किती आन्सर येईल? तर मग काय सांगितलेलं आहे की 3/4 आणि प्लस 2/4, मग यांचा छेद कसा आहे? त्यांचा छेद आपला समान आहे, म्हणून आपण छेद जशास तसा लिहून घेऊ। आणि त्यामध्ये आहेत त्यांची काय करू आपण? बेरीज। 3 प्लस 2 मग किती होतात? 5। किती होतात? 5। आणि छेद जशास तसा लिहू। मग काय आन्सर आला आपलं? 5/4। मग त्याचा आन्सर काय आहे? 5/4। सेकंड क्वेश्चन काय आहे? 8/10 वजा 3/10 बरोबर किती? किती येईल असं सांगितलेलं आहे आपल्याला। मग याच्यामध्ये पण काय आहे? आपला छेद समान आहे, म्हणून छेद समान असल्यावर आपण छेद जशास तसा लिहून घेऊ। आणि वर लिहू 8 - 3। तर 8 मधून 3 गेले किती उरतात बरं? किती उरतात 8 मधून 3 गेल्यावर? 5। मग 5/10। मग याचा आन्सर काय आलं आपलं? 5/10। मग याच्यामध्ये ऑप्शन फर्स्ट 5/10। आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत। काय प्रश्न क्रमांक 3? 3/2 गुणिले 3/5 बरोबर किती आन्सर येईल? मग काय करायचं? छेदाचा गुणाकार आणि अंशांचा गुणाकार। मग छेदांचा गुणाकार केला तर काय येतं? 3×5 = 15 छेदांचा गुणाकार। आता अंशांचा गुणाकार केला तर 3 दुने 6 किती येतात? 6। मग या दोघांना ज्या संख्येने पूर्णपणे भाग जातो अशी आपण संख्या शोधायची आणि त्या संख्येने आपण त्याला भाग द्यायचा। मग 6 आणि 15ला कशाने भाग जातो? कोणत्या पहाड्यात येतं? तर 3 10च्या पहाड्यात येतात। मग 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि 3×5 = 15 म्हणजे किती? 5। मग आपला आन्सर काय आलं? 2/5। किती आलं? 2/5। मग आपला आन्सर काय आहे? 2/5। प्रश्न क्रमांक 4 किती? प्रश्न क्रमांक 4 3/4 भागिले 1/2 बरोबर किती आन्सर येईल? मग भागाकार असल्यावर आपल्याला काय करायचं असतं? तर यांचं आपल्याला छेद आणि अंशात आलटापलट करायची असते, म्हणून आपण इथे गुणाकाराचा साइन घेणार आहोत। 3/4 गुणिले बरोबर किती आन्सर असेल? मग आता मी मागच्या गणितातच सांगितलं ना की छेदाचा गुणाकार आणि अंशाचा गुणाकार करायचा असतो। मग छेदांचा गुणाकार केला तर किती येतो? 4×1 = 4 आणि 3 दुने 6 किती येतं? 3 दुने 6। मग याचा आन्सर काय आहे? तर 6/4 किती? 6/4। आता प्रश्न क्रमांक 5 आपण हा प्रश्न तर पहिल्याच प्रश्नात बघितलेला आहे। 5/9 प्लस 2/9 बरोबर किती? मग जर छेद समान असेल तर काय करायचं असतं? तर समान जशास तसं लिहायचं असतो। किती? 9 जशास तसे लिहिले। 5 आणि 2 किती होतात? 7 किती होतात? 7। मग आपला आन्सर काय आहे? 7/9। समजलं तुम्हाला अपूर्णांक काय असतात ते? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा। थँक्यू।